पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तयार होण्याआधीच तडे गेल्याचा हा सगळा प्रकार आहे। 100 फुटी पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे। सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले। फोटो व्हायरल झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी खुलासा केलेला आहे। पुतळ्याला तडे गेल्याची अफवा आहे, अजून काम सुरू झालेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। प्रकरण शांत करण्याचा आयुक्तांच्या वतीने आता प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। मात्र एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तयार होण्याआधीच तडे गेल्याचा हा सगळा प्रकार आहे। 100 फुटी पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे, तर सोशल मीडियावर या संदर्भातले काही फोटो व्हायरल झाले। फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र महापालिका आयुक्तांनी खुलासा केलेला आहे। मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या पायाचा भाग मोचडी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहे आणि ही मोचडी जी आहे तिला तडे गेलेले आहेत, तिला चिरा पडलेले आहेत। ही बाब विविध प्रसार वाहिन्यांनी दाखवलेली आहे। खरं तर ही गंभीर बाब आहे, अत्यंत संवेदनशील बाब आहे। महापालिका प्रशासन, महापालिका आयुक्त, संबंधित ठेकेदार, संबंधित सल्लागार यावर त्यांचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय। हे स्मारक, हा पुतळा दर्जेदार, चिरस्थायी टिकेल, उत्कृष्ट असा झाला पाहिजे, या संदर्भात त्यांनी काळजी घेतली पाहिजे। आता इथून पुढे जे इथं झालेल्या चुका संदर्भात त्याची चौकशी व्हावी। ती चौकशी आम्ही आता राज्य शासनाकडं, केंद्र शासनाकडं त्या चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि इथून पुढचं जे काम होणार आहे त्याच्यासाठी एक समिती नेमावी। त्या समितीच्या माध्यमातून हे काम व्हावं, म्हणजे त्यात कुठल्याही त्रुटी राहता कामा नये। तर ह्याच्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत, आता आम्ही याच्यात खासदारांचं नाव टाकलेलं आहे, कारण खासदार अमोल कोल्हे यांना ह्या विषयाबद्दल खूप, म्हणजे खासदार म्हणून नाही पण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे, म्हणून त्यांचं आम्ही त्या ठिकाणी नाव टाकले। त्याचबरोबर इतरही काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये घ्यावे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही। पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही। त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळ्याची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे। पार्ट बाय पार्ट ते पुतळ्याचं इन्स्टॉलेशन होणार आहे। 100 फीटचा जवळपास पुतळा आहे, म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्टमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय। आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालाय, बेस तयार झालाय, पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही। आणि जेव्हा केव्हा आपण पुतळ्याची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध राम सुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांचे मार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे आणि IIT बॉम्बे सुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी इन्व्हॉल्व आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।